नवस्वराज्य न्यूज आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाद्वारा प्रथम वर्धापन दिन भव्य दिव्य उत्साहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण पार पडला। यावेळी सोहळा देवळी शहरातील शहर परिषद लागू असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता मोठ्या थाटात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक राजेश बकाने, आमदार देवळी पुलगाव विधानसभा, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कचकलवार, राष्ट्रीय अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रमुख अतिथी मोहन बाबूजी अग्रवाल, ज्येष्ठ समाजसेवक नितीन कराळे, प्रवक्ता गोविंद पोलाड, विद्रोही कवी, व्याख्याता उमेश म्हैसकर, अभिनेता विजयकुमार खंडारे, अभिनेता श्रीपाद तेलंगे, अभिनेत्री संतोष भोयर, आर्यन कांबळे, रोहिणी बाबर तसेच देवळी शहरातील सर्व शिक्षक वृंद, पत्रकार यांच्या उपस्थितीत 2 महिन्यांपासून अनेकांनी जवळपास 150 प्रस्ताव सादर करण्यात आले होते। त्यातून निवड झालेले प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय 2025 महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार 2, समाजरत्न पुरस्कार 4, चौथा आधारस्तंभ पत्रकार पुरस्कार 3, आदर्श शिक्षक पुरस्कार 2, क्रीडारत्न पुरस्कार 2, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 15, सन्मान चिन्ह 15, गुणवंत विद्यार्थी 20, वक्तृत्व स्पर्धक प्रथम, द्वितीय, तृतीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू 7 आणि इतर राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरव आणि सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला, त्यापैकी 3 विद्यार्थ्यांची निवड झाली। उर्वरित मुलांना राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच बिहाली चित्रपटाचे विमोचन करीत मान्यवरांनी व्यासपीठावर विचार व्यक्त केले। यासोबतच सदर कार्यक्रमाचे आयोजन सचिन वैद्य आणि नवस्वराज न्यूज तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली। त्याचप्रमाणे मान्यवरांनी आणि इतर सजग महिला नागरिकांनी सचिन वैद्यांचं कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या असून कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा पोरकर तर आभार रोहिणी बाबर यांनी मानले। त्याचबरोबर देवळी तालुक्यातील पत्रकार, शिक्षक, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेत सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। रवींद्र पारिसे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, देवळी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.